नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आज एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आहे मकर संक्रांती. तर मकर संक्रांतीच्या तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आरती टाकायली, रांगोळ आरती डॅन्सची प्रॅक्टिस करायली. 9 वाजलेत. आता मी शेताकडे जाऊन येतो. घे 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 आता वर घे. घेतलं. होय होय. चेक करून टाकते ना. मस्त. मी आता शेताकडे आलो. इकडे चढाला जरा जास्त खडखड झाली. हे 10 दिवसामध्ये हे कापायला लागते. मामाची गाय इली म्हणा, तर जातो मी आता त्याच्या जागलीवर. वरडाईल इथं बसले तो रोग जरा काढायचं भाई. दांडाला जाते तिकडे. काढा जरास काढ. उन्हाळा जरासं फिरू द्यायचं ना. आणि ते दूध खूप आहे हो थानामध्ये. काढा ना जरासं, खूप आहे कासम मध्ये. दगडी होते नाही तर मग ही आहे पहा मामाची गाय. रात्री इली. कारोड दिलं, मस्त आहे कारोड. लाल खंदारी आहे पहा कारोड. आता पिये जमायले त्याला. थान जरा टाईट असली की तोंडामध्ये येत नाही. तर इकडे तिकडे बाजूला जातात. जवळ येऊ देईन पाजायला. जवळ गेलं की लात मारायची. ज्या थानामध्ये दूध नाही तेच थान पियाले का, तेच पियाले थान. पलीकडे या दोन्ही थानामध्ये दूध आहे, ते थान काही त्याच्या तोंडामध्ये येत नाही. देता येते तिच्या तोंडामध्ये मात्र ते ये असं पित असते पहा. बोट दिलं अलीकडे येते वासून. लय भारी आहे काय. चाललो मी आता घराकडं. गहू आहे पहा इथं टाकलेला. गहू पाणी द्यायला आलाय आता. गव्हाचं रान खडखड झालं पहा. मस्त गहू आहे. छेड्या आणल्यावर दाजीनं भिजवायला माग, त्याच्यामध्ये एक छेडी आपली कमी आलेली आहे. तर इथं ढग आहे पहा, त्याने जमा करून ठेवलेला. छेडीवर नाव आहे पहा, बाळू कपाटे. ही छेडी नेऊन ठेवतो मी आता तिकडं. छेड्या जर नाही दिल्या तर भलता राग येते. दिल्या तर काळजीपूर्वक पूर्ण आणून देत नाही छेड्या. ही छेडी यायच्या पशीच, पण नाही म्हणायले. तुमच्या छेड्या सगळ्या नेऊन दिल्या, पाहायला पण तयार नाही. तर नेऊन ठेवतो मी आता तिकडं. वान देण्याचं ताट रेडी करून ठेवलेलं. वाणी राणी छतावर वरी उसा आता ठेवलेली. पिल्लू कसं दडून बसलं त्याच्या आईच्या खुशीमध्ये. तर संक्रांतीचा टाइम झाला. आता पूजा झाली पहा. पूजा झाल्याच्या नंतर तिळगुळ द्यायला सुरुवात होते. तिलकाटे दिल्या.
स्वयंपाकाची तयारी चालू आहे. गरम गरम भजे काढले. तू खाला भाई भजे? पालक टाकले? कोथिंबीर पालक तू जेवणाच्या अगोदर खाल्ल्यावर मग दूध सांडन ते. भजे काढणं झाले की तिळाच्या पोळ्या टाकायच्या. तर आम्ही करून घेतो आता जेवण. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद करतो.